मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम सर्वात जास्त हा भाजीपाल्यांवरती झालेला आहे। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत। आपण बघू शकता की हे एक भाजीपाल्यांचा स्टॉल आपल्या समोर आहे। या स्टॉलवरती खास करून पालेभाज्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जो काही पूर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा पालेभाज्यांना बसलेला आहे। कारण पालेभाज्या हा महिना दीड महिन्याचं पीक असतं आणि नेमकं आत्ताच्या पावसामुळे त्याला फटका बसलेला आहे। त्यामुळे या पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत। सध्या ग्राहक दुकानात खरेदी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपण एका दुकानात आलेलो आहोत ज्या ठिकाणी अशाच पद्धतीने या पालेभाज्यांची विक्री केली जात आहे। हे दुकानदार आहे, त्यांना विचारणार आहोत, दादा हे मेथी कितीला आहे? 20 रुपयाला जोडी, पालक 15, कोथिंबीर 30 रुपयाला गड्डी, 30 रुपये, शेपू 15 रुपये, पुदिना 10 रुपये। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। म्हणजे हे सगळे दर वाढलेत सध्या? सगळे वाढलेले आहेत। पावसामुळे घेता येत, महाग असलं तर काय घ्यावंच लागणार आहे, पर्याय नाही आहे काही। अशा पद्धतीने हे दर महागलेले आहेत। कोथिंबीरीची या ठिकाणी ही जुडी आहे ही 30 रुपयाला असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जे काही पूर परिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीचा सगळ्यात जास्त फटका हा या ठिकाणी भाजीपाल्याला बसलेला आहे, ज्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।